साजरा होतोय, काय सांगाल? नाही, सरकारनं हिंदी भाषा सक्ती जी केली होती 1ली ते 4थी पर्यंतच, या हिंदीच्या भाषेच्या सक्तीला सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि मराठी सर्व साहित्यिक मंडळी, कलाकार आणि सर्वांनी या गोष्टीला विरोध केला होता. मराठी माणूस या गोष्टीसाठी जसं स्वातंत्र्याच्या वेळेस संयुक्त महाराष्ट्राच्या काळामध्ये जशी आपली मराठी जनता एकवटली होती, त्याच पद्धतीने या प्रश्नावरती उभा महाराष्ट्र एकवटला होता, मराठी माणूस एकवटला होता आणि त्या मराठी माणसाचा विजय काल झालेला आहे. सरकारला नमतं घ्यावं लागलं. दोन्ही GR सरकारनं रद्द केलेले आहे. 1ली ते 4थी पर्यंत हिंदीचा जो विषय अभ्यासामध्ये त्यांनी घेतला होता तृतीय भाषा म्हणून, ते दोन्ही GR शासनानं रद्द केलेले असल्यामुळं हा विजयोत्सव आज आम्ही खऱ्या अर्थाने इथं साजरा केलेला आहे. त्यामध्ये मनसे आणि शिवसेनेचे दोन्ही पदाधिकारी यांनी आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन हा आनंद उत्सव साजरा केला. नुकतंच या ठिकाणी आपण काही दिवसा अगोदर या ठिकाणी जो निषेध या ठिकाणी केला होता, त्याची या ठिकाणी फलस्फूर्ती या ठिकाणी होत आहे. हो, माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब तसेच मनसेचे नेते राजसाहेब ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या विरोधात जे आवाज उठवला महाराष्ट्रभर, त्या निश्चितपणे त्यांच्या त्या आवाजामुळे सरकारला माघार घ्यावी लागली आणि जे शासनाने GR काढलेले होते त्या ठिकाणी ते दोन्ही GR शासनाने काल मागे घेतले आणि त्यामुळेच या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या एकजुटीचा हा विजय म्हणता येईल. हा जो आजचा आनंद उत्सव हा फार मोठा आहे, कारण ह्या महाराष्ट्रामध्ये जे हे सरकार आलेलं आहे आणि हे हुकुमशाही सरकार हे आहे प्रत्येक मराठा समाजावर और मराठी बांधवावर जे लादून राहिलेलं आहे. आज हे असतील, आमचे उद्धव साहेब असतील, राजसाहेब असतील, यांनी जी एक चूक दाखवली आणि या महाराष्ट्रात जे आंदोलनाचा इशारा दिला तर त्याला घाबरून तो रद्द करावा लागला. हा एक आनंदाचा उत्सव या ठिकाणी आहे. आमचे मनसेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी येऊन आनंद हा एक साजरा या ठिकाणी करत आहे.